विभागाचे लोक जे स्पर्धा घेऊन आलेले आहेत त्यांची भव्य शोभायात्रा नांदेड झाली। या शोभायात्रेमधून युवकांचं विकसित भारत, फिट इंडिया आणि माझा युवा हा भारताचं उद्याचं भविष्य हाच संदेश घेऊन या रॅलीच्या माध्यमाने संदेश देण्यात आलेला आहे। संस्कृती आणि सायन्स याचा मेल असलेला हाच आपला समारंभ, त्याचीच सुरुवात एका शोभायात्रेने झाली, जिथं विज्ञान, ज्ञान आणि कौशल्य त्यासोबतच सांस्कृतिक धरोहर या सगळ्यांचे विचार मंच आणि कार्यक्रम अशा विविध पैलूंचा समावेश असलेला हा युवा महोत्सवाची सुरुवात एक रंगतदार शोभायात्रेने झाली। यामधूनच नांदेड नगरीमध्ये, जिथे की श्री गुरु गोविंद सिंगजीच्या पावन चरणाने पदस्पर्शाने पावन झालेली नगरीमध्ये आज 8 विविध विभागांचे लोक आज आपल्या नांदेडमध्ये आले। त्यांना आनंद वाटत असेल, नांदेडकरांना एक मोठी मेजवानी मिळते। खरं तर सांस्कृतिक, ज्ञानमंथन आणि त्यासोबतच सायन्स असा सगळ्यांचं मेल असलेल्या या युवा महोत्सवामध्ये आनंद 2 दिवसात असणार आहे। आजपासून विविध स्पर्धेची सुरुवात आहे, त्यामध्ये वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन, संकल्पना आधारित विज्ञानावर प्रदर्शनी, लोकसंगीत, लोकनृत्य अशा विविध पैलूंचा समावेश असलेल्या या दोन्ही महोत्सवामध्ये नांदेडकरांनी भरभर प्रतिसाद घेऊन आपण कृपया यावे। विविध राज्याचे परीक्षक इथं उपस्थित झाले। मी सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे, आलेल्या मान्यवरांचे क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागतही करते आणि नांदेडकरांना आवाहन करते की आपण या कार्यक्रमात यावं, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावं आणि युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमची गरज आहे आणि तुम्ही आल्याने आणखीन युवकांना आणि स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल अशी आशा बाळगते। युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र नांदेड, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने, क्रीडा संचालनाच्या वतीने आपण राज्यस्तरीय इथे युवा महोत्सव आयोजित करतो आणि या युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यामधले प्रत्येक फर्स्ट आणि सेकंड जे विनर होऊन ते विभागात आले, विभागातून आता ते राज्यस्तरावर आले आणि या राज्यस्तरावर जे विनर होतील ते 12 ते 15 जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत ते कार्यक्रम संपन्न होणार आहे। भारत मंडपममध्ये 12 ते 16 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि राज्यामध्ये आपले जास्तीत जास्त प्रतिभागी तिथे उपस्थित राहील अशा आम्ही नांदेडवासियांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी त्यांनी सज्ज व्हावं। नांदेडकरांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, कारण की डॉक्टर जेठवानीजी यांनी सांगितलेलं सांस्कृतिक, क्रीडा, युवा आणि सायन्स या सगळ्या गोष्टींचा मेल घेऊन, त्याचबरोबर कौशल्य विकास या पंतप्रधानांनी जे सांगितलेले पंचप्राण, त्या पंचप्राणयुक्त आपली ही आजची सकाळची शोभायात्रेपासून तर पूर्ण आपला पंचप्राणला नियुक्त असे आपल्या या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये सगळे इव्हेंट्स राहतील, ते सर्वांनी बघावे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मेरा युवा भारत आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करावे अशी मी सर्व युवकांच्या वतीने आपल्याला आवाहन करते। धन्यवाद। भागे येता का? थोडं भागे, तुम्ही थोडं भागे या, मागे
त्या पाठीमागे